हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि जर तुम्ही माझे रेग्युलर व्हिडिओज बघत असाल तर तुम्हाला माहितीच असेल की आज माझं बेबी शॉवर आहे आणि माझा बर्थडेसुद्धा आहे. सो हॅपी बर्थडे टू मी. आणि सकाळी मी पोस्ट केली होती, तुम्ही खूप छान छान कमेंट करताय त्यावरती. सो मला खूप मस्त वाटतं आहे कारण सगळ्यांनी विशेष केलं आहे आणि ते विश बघून मला खरंच मस्त वाटतं आहे. तर आत्ता म्हणजे माझी बऱ्याच वेळची आंघोळ झाली आहे आणि घरामध्ये ना इतका जास्त पसरा भंगलेला आहे, सगळे पाहुणे वगैरे आलेले आणि लेकरांचा आवाज इतका जास्त आहे. तर मी असं घराच्या साईडला येऊन बोलते आहे तुमच्यासोबत. म्हटलं चला व्हिडिओची स्टार्टिंग करूयात, कारण नंतर असं होऊन जाईल मी विसरून जाईल सगळ्या गोंधळामध्ये आणि व्हिडिओ आपला घ्यायचा राहून जाईल. एकदा विसरले की पूर्ण दिवसाचा व्हिडिओ राहून जाईल. म्हणून मग म्हटलं चला पहिले जशा अवतारात आहे तशाच अवतारात व्हिडिओ स्टार्ट करून घेते. तिथे खूप जास्त आवाज होता म्हणून असं उन्हामध्ये मला आत्ता शूट करावं लागतं आहे. आज हेअर वॉश केला आहे कारण मेकअप करायचा, हेअरस्टाईल करायची, त्यामुळे खूप जास्त ऊन आहे आणि मी उन्हात येऊन उभं राहिली. आधीच माझी स्किनचं पूर्ण वाट लागली इकडं आल्यापासून जालन्याला आणि आता खूप जास्त वाट लागली आहे कारण माहिती नाही काय होतं आहे. तर उन्हाने पाण्याने सगळ्याच गोष्टीने माझा फेस पूर्ण चेंज झाला आहे. बाकी ऊन खूप जास्त आहे. तर पाहुणे कोण नाही, फक्त माझी बहीण, भाऊ आणि माझ्या 3 नंदा अशा आलेले आहेत. माझे मम्मी पप्पा थोड्या वेळात येतात ते आणि त्याच्यानंतर अजून बरेच पाहुणे आहेत ते येणार आहेत. सो असं काहीचं आहे. त्यानंतर आम्हाला अगोदर शूट करायचं आहे आउटडोर, सो ते सुद्धा शूट करायला जायचं आहे, त्यामुळे मेकअप करायला लवकर लागायचं आहे. तर चला बघू. हे बघा मी आले तर ही पण आली माझ्या मागं, माझा धमा अगं. तर ह्या सगळ्या गोष्टी अशा आहे आणि बघूत आता दिवसभरामध्ये काय काय होतं आहे, काय काय नाही. खरं तर मला तितका वेळ नाही मिळायचा व्हिडिओ शूट करण्यासाठी. सो मी काय करेल, कुणाच्या तरी हातामध्ये मोबाईल देऊन टाकेल आणि त्यांना सांगेल की तुम्ही शूट घ्या पूर्ण दिवसभराचं आणि मला जसा होईल तसं मी व्हॉइस ओव्हर करेल. बघूत आता आजचा व्हिडिओ कसा होईल आणि झालं तर कदाचित हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येईल. आली 2 मिनटं आलं ना. कदाचित हा व्हिडिओ 2 पार्टमध्ये येईल. सो चला बघूत. आता ना विजेची आंघोळ झाली आहे, मला कपडे द्यायला लागतील विजेला. सो मी जाते आणि बाकीचा व्हिडिओ नंतर कंटिन्यू करते. खरं तर इतक्या घाईमध्ये काही शूट करायचं म्हटलं ना तर होतच नाही. त्यामध्ये गोंधळही खूप असतो आणि आज सेम तसंच झालं होतं. घाई तर खूप जास्त होती आणि गोंधळही घरामध्ये खूप जास्त होता. म्हटलं चला आता असं शूट करून घेईल आणि नंतर व्हॉइस ओव्हर करेल कारण ते मला बरं पडेल. त्यामुळे मग आणि अजून एक गोष्ट सांगते की हा जो व्लॉग आहे तो 24 एप्रिलचा आहे, पण थोडासा लेट पोस्ट करते आहे कारण डोहाळे जेवणनंतर ना मी खूप जास्त थकली होती. माझ्याकडनं अजिबात एडिटिंग झाली नाही आणि घरामध्ये पाहुणे पण होते, त्यामुळे 2 दिवस म्हटलं चला आपण 2 दिवस ब्रेक घेऊया. पाहुणे सगळे गेल्याच्या नंतर मग एडिटिंग करून हा व्लॉग मी पोस्ट करेल. तर मध्ये लाईट गेली होती आमची, आम्हाला आवरायला स्टार्ट करायचं होतं 1:30 वाजेला, पण लाईट गेली. लाईट काही लवकर आली नाही. लाईट आल्याच्या नंतर लगेच ताईने माझा मेकअप करायला घेतला आणि इकडे मम्मीने काही आणले होते फ्रूट्स, त्यानंतर लाडू, चटण्या, अशा बऱ्याचशा गोष्टी ती घेऊन आली होती. त्यामुळे मग त्या राहिलेल्या गोष्टी पॅकिंग करणं चालू होतं. इकडे या सगळेजण पॅकिंग करत होते आणि घरामध्ये खूप जास्त पसारा झाला होता किचनमध्ये पण या पॅकिंगमुळे. खरं तर हे मला माहीत पण नव्हतं की इकडे पॅकिंग चालू आहे. मी मेकअपमध्ये गुंतलेली होते, पण भैयाकडे मी मोबाईल दिला होता आणि त्याला म्हटलं होतं जसं होईल तसं तू व्लॉगसाठी शूट कर. सो त्याला हे दिसलं आणि त्याने ते शूट करून घेतलं. तर इकडे बघू शकता, काल आम्ही थोडीशी पॅकिंग केली, आत्ता थोडीशी पॅकिंग करतो आहे. तरी पण एवढं सगळं पॅक करून ना जेव्हा मी हॉलमध्ये त्या गोष्टी ठेवल्या तेव्हा त्या खूप कमी दिसत होत्या आणि त्यावेळेस मला असं वाटलं की हां अजून ह्या गोष्टी पाहिजे होत्या. तर हा असा माझा फायनल लुक झालेला आहे. कसं वाटतं ना नक्की सांगा. आता आम्ही निघालोय. 4 म्हणता म्हणता आम्हाला 4:15 वाजले घरून निघायला आणि 4ला निघायचं होतं. मला कुणीच सगळ्यांनी असं घाई केली नाही, माझ्याशिवाय दुसरे सगळेजण म्हणत होते की आपण म्हणजे लेट जाऊ आणि माझं चाललं होतं की मला लवकरच जायचं आहे कारण शूट झालं पाहिजे, नंतर अंधार पडतोय. तर आता आम्ही एवढं लेट निघालोय. विजय, मी आणि भैया आम्ही 3घच जण निघतोय. बाकी सगळ्यांचं आवरायचं राहिलं ते त्यांचं आवरून येतील आणि मोतीबागला शूट करायचं. जालन्यात मोतीबाग म्हणून असं गार्डन आहे, सो तिथे जायचं आहे. आमचा जो लुक होता तो तुम्ही बघितलाच, कसा होता कसा नाही मला कमेंटमध्ये कळवा. तर चला आता तिथे पोहोचतो. तिथे गेल्याच्यानंतर थोडंसं ब्लॉगचं लक्षात राहिलं तर शूट करेल, नाही लक्षात राहिलं तर सरळ मग आपण आता लोकेशनवरती पोहोचल्याच्या नंतर ना भेटूयात, म्हणजे जिथे आम्ही करणार आहोत आमचं बेबी शॉवर तिथल्या लोकेशनवरती. मागच्या वेळेस मी तो काय हॉल तुमच्यासोबत शेअर केला नाही, थोडीशी क्लिप शेअर केली होती, पण आता ह्यावेळेस तुम्हाला सगळं बघायला मिळेल, डेकोरेशन वगैरे सगळं. मला तिथलं काहीच माहिती नाही. डेकोरेशन झालं? हां डेकोरेशन चालू आहे.
आणि अजून घरातलं बरंच आवरायचं राहिलं होतं, पॅकिंग राहिली होती थोडीशी, कारण माझ्या मम्मीने थोड्या गोष्टी आणल्या होत्या त्या पॅक करायच्या होत्या. अजून सगळ्यांचं आवरायचं राहिलं, तर ते येतील, आम्ही जाऊ, बाकीचं शूट करून घेतो, मग बघू आता पुढे काय होतं काय नाही. मी तुमच्यासोबत शेअर करते, तुम्ही ब्लॉग असाच कंटिन्यू करा. जालन्यातच मोतीबाग म्हणून आहे एक गार्डन, सो तिथेच आम्ही शूट करून घेतलं आउटडोअर. आणि खरंच शूट इतकं छान झालं ना, मला खूप जास्त भारी वाटलं की शूट एवढं मस्त झालं. आमचे फोटोज व्हिडिओजसुद्धा खूप छान झाले. व्हिडिओज तर काय अजून आले नाही आहे, जेव्हा येतील तेव्हा मी ते हळूहळू पोस्ट करेलच. आणि आम्ही दोघे पण कसं दिसतोय ना नक्की सांगा. आउटडोअर शूट झाल्यानंतर आम्ही तसंच हॉलमध्ये पोहोचलो, आमची एंट्री झाली आणि इकडे आम्ही सिनेमॅटिक व्हिडिओ घेत होतो. त्यासाठी आम्हाला इतक्या वेळा एंट्री करायला लागली ना की मलाच बोर होऊ लागलं. पब्लिकसुद्धा आलेली होती आणि आम्ही जेवढे माणसं पकडले होते ना त्याच्यापेक्षा मला असं वाटतं थोडेसे कमीच आले असावे. त्यानंतर मग आमची एंट्री झाली आणि आत्ता मी तुम्हाला दाखवते की जे आम्ही पॅक केलं होतं ते किती कमी दिसतं. इकडं बघू शकता, म्हणजे एवढं कमी दिसत होतं आणि मला असं वाटलं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी पॅक करूनसुद्धा हे किती कमी दिसतंय. पण ठीक आहे, चला असो. आम्ही रुखवत तर काही घेतला नव्हता, कारण रुखवत घेऊन काही फायदा नाही, तर नंतर तसंच अंगावरती पडतं. तर इकडे ह्या अशा गोष्टी झालेल्या होत्या, डेकोरेशन वगैरे. तर चला पुढे तुम्ही ऐका आता काय तर. पण फ्री ॲडवाइस थोडी कमी द्या, नाहीतर भाग्यश्री कन्फ्यूज होईल आणि विजय भाऊ जातील टेन्शनमध्ये. त्यांचा बेबी प्लॅन थोडा पोस्टपोन होईल. तर आता नाही होऊ शकत, आता थोडं लेट झाले. दोघांचंही काम आहे आणि रात्री 3 वाजता तुम्ही लोरी गाणार दोघंही. त्यामुळे दोघंही लोरी शिकून घ्या, पाठ करून घ्या, म्हणजे प्रत्येक वेळेस मोबाईल काढण्याची गरज नाही. यूट्यूबला विजय भाऊंची झोप आता हिस्ट्री बदलणार, म्हणजेच बेबी आल्यावर रिमोट कंट्रोल बेबीकडे जाणार. आज केक आहे, उद्या सेरेलॅक होणार. भाग्यश्रीचा ग्लो बघून वाटते बेबी आधीच कॅमेरा रेडी आहे, कारण तीही रील स्टार आहे आणि हळूहळू विजयलाही सवय लागते कॅमेरा फेस करण्याची. आणि त्यानंतर आता असं वाटते बेबी जेव्हा जन्म घेईल तेव्हा लगेच कॅमेरा फेस करेल. आणि इकडे माझी ताई अँकरिंग करते आहे. खरं तर आमचं हे ऐन मोमेंटला ठरलेलं की अँकरिंग करूयात आणि गेम काही प्लॅन करूयात, पण तसं सक्सेस काहीच झालं नाही आहे. आम्ही गेम खूप ठरवले होते, पण एकही गेम आम्ही केला नाही आहे, कारण खूप घाई केली होती लोकांनी, जे खाली बसलेले लोक आहेत ना त्यांनी, की चला पटकन जेवायला जाऊ द्या असं तसं. भले उशीर नव्हता झाला, फक्त 9च वाजले होते, तरी पण खूप घाई केली आणि त्यामुळे ना सगळं आमचा जो प्लॅन होता ना तो स्पॉईल झाला. आणि मला नंतर खरंच खूप मूड ऑफ झाला होता, कारण एवढी तयारी करूनसुद्धा आमचं काहीच झालं नाही आम्ही जसा विचार केला होता तसा. आणि नंतर मग मला पण खूप बोर होऊ लागलं, कारण माझं इतकं डोकं दुखत होतं ना, म्हणजे माझ्याच फंक्शनमध्ये मीच बोर झाले. खरं तर मला खरंच खूप त्रास होऊ लागला डोक्याचा, कारण मी दुपारीही जेवण केलं नव्हतं, सकाळी जेवण केलं आणि त्यानंतर काहीच खाल्लं नाही, त्यामुळे मला भूक पण लागली होती. म्हटलं ठीक आहे चला असू द्या, आता झालंच आहे, जसं झालं आहे ते खरंच खूप छान झालं. पण मला थोडंसं गेम वगैरे खेळायचे होते, जे की नाही झाले. बाकी डान्स तर आम्ही कुणीही प्लॅन केलेला नव्हता किंवा कुणी प्रॅक्टिसही केली नाही, त्यामुळे डान्स तर काही केलाच नाही. आणि फक्त पिल्लूने, म्हणजे माझ्या ताईच्या मुलीने, माझी भाची जी आहे ती त्रिशा, तिचं डान्स तिने केला फक्त. सो त्याचं मी शूट केलेलं आहे, ज्याचं मी शॉर्ट अपलोड करेल या व्हिडिओमध्ये, तर मी काही ते पोस्ट करत नाही. बाकी माझा बड्डे पण होता आणि बेबी शॉवर, असं दोन्ही आमचं एकत्र फंक्शन होतं. ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला, आम्ही दोन्ही केक कट करून घेतले.
ही माझी मोठी नणंद आहे जी की आत्ता आम्हाला ओवाळती आहे आणि ही माझी मम्मी आहे जी की विजयला ओवाळती आहे. आणि त्यानंतर मग मम्मीने ओटी वगैरे भरून घेतली. ही जी तुम्हाला उभी दिसते ना ती माझ्या ताईची स्टुडंट आहे आणि खूप चांगला स्वभाव आहे तिचा. तीसुद्धा आली होती माझ्या डोहाळे जेवणसाठी. त्यानंतर तीन मी फर्स्ट टाईम भेटतो आहे. खरं तर याआधी कॉलवरती आम्ही खूपदा बोललेलो पण आम्ही फर्स्ट टाईम भेटतो आहे. आणि इकडे बघू शकता मम्मी ना मला पेढा खाऊ घालत होती तेव्हा मी तिला असं काहीतरी बोलत होते की त्या पेढ्याला सगळे कुंकवाच्या हातं लावतात ते असं तसं आणि तेच पेढा आम्हाला खाऊ घालतात ते. म्हणजे ते कुंकवाच्या हाताचा पेढा खायचा नाही इतका जास्त कंटाळा येऊ लागला. पण प्रत्येकाला पण नाही नाही म्हणू शकत नाही आणि तसंच झालं होतं. तर मम्मीने माझी ओटी भरून घेतली. त्यानंतरनं मग सगळ्या बायका ज्या होत्या त्यांनी पण ओटी भरून घेतली आणि ओटी भरताना ना इतका जास्त वेळ लागला कारण खूप जणी होत्या ओटी भरणाऱ्या आणि त्यामध्ये आमचा भरपूर वेळ गेला. खरं तर तसं फोटोशूटला पण आम्हाला खूप वेळ लागला. पण खरं तर माझं स्वप्न होतं की छान बेबी शॉवर करायचं, जसं करायचं सेम तसंच झालं. फक्त गेम प्लॅन केला होता तो राहिला आणि डान्स कुणाचा झाला नाही. या दोनच गोष्टी राहून गेल्या पण ठीक आहे. म्हणजे छान झालं, एकदम मस्त वाटत होतं. आणि आम्ही ना मुद्दाम माझ्या बड्डेच्या दिवशी बेबी शॉवर ठेवलं होतं की डबल सेलिब्रेशन आम्हाला करता येईल. पण या दिवशी झालं असं की मला माझा बड्डे जो आहे ना तसं वाटतच नव्हतं की माझा आज बड्डे आहे वगैरे वगैरे. ह्या गोष्टी मला अजिबात फील होत नव्हत्या. मला फक्त आणि फक्त बेबी शॉवर आहे असं फील होत होतं आणि मी माझा बड्डे पूर्णपणे विसरली होती त्या दिवशी. आणि ज्या वेळेस असा बड्डे असतो ना त्यावेळेस आपली फिलिंग वेगळी असते. खरं तर ती फिलिंग मला आज नव्हती आलेली कारण माझा बड्डे आणि बेबी शॉवर एकत्र असल्यामुळे. तर खरं तर जे काही डेकोरेशन आहे किंवा आमचं बेबी शॉवर आहे तर सगळ्या छोट्या छोट्या क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केले. त्यामुळे मला नक्की सांगा कमेंटमध्ये की कसं झालं आहे फंक्शन वगैरे. सेटिंग काहीतरी बोली 15 आहे 15 आहे आणि जो 15 आहे ना आपण काय आला 15 मध्ये क्वालिटी भारी ना मग प्लेन 16 आहे मग क्वालिटी अरे प्रो मॅक्स माहिती मला Hey, pun amor. Ay. बस ना अरे मग बस ना किती वेळेस म्हणजे बाजूना ताई तू उभा राहते का बाजूला पुढे जागा आहे. एक मिनिट 1 ते 10 पर्यंत मोजून घ्या म्हणजे एकच. दोघांनी 2 नाही उचलायचे, एकच उचलायचे. नाही असं जुळवे नाही होणार, आपल्याला एकच होणार. एकच उचला नाही पण एकच उचला. अरे रे त्याच्यावर ये मुलगी होणार आहे आणि यांना मुलगीच पाहिजे. आत्तापर्यंत जेवढं तुम्ही बघितलं ना तेवढं फक्त आणि फक्त भयाने शूट केलेलं आहे. मला काहीच माहिती नाही काय शूट केलं आहे काय नाही. जसं आहे तसं तर ते एडिटिंगच्या वेळी कळेल. 10:30 वाजले आणि माझा अवतार असं काहीसं झालं. माझं इतकं डोकं दुखतं आहे, कान पण दुखतं आहे.
कानं पण दुखत होते, डोकं पण दुखायला लागलं माझं त्यामुळं. आणि भूक पण लागली होती, दुपारी जेवण नाही केलं, थोडं लेट झालं होतं जेवायला. आत्ता जेवण करून आले तर थोडंसं बरं वाटतंय. म्हटलं चला व्हिडिओची क्लिप घेऊया. काय माहिती नाही आता कसं झालं आहे ब्लॉग, कसं नाही तुम्हाला कळेलच. आम्ही एवढंच जण राहिलो आहे, मम्मी, माझी आजी, मावशी, भैया आणि श्रुतीला तर तुम्ही ओळखता. एवढंच जण राहिलो आम्ही. आणि वरती विजय मित्र आहेत. बाकी झालं आहे सगळं. ताईन ते गेले, बघू आता घरी गेल्याच्या नंतर ते सगळं चेंज करेल. घरात एवढा पसरा झाला आहे तो आवरून घेईल. आणि हाच तर काय व्हिडिओ शूट नाही करत, उद्या सकाळीच आपण भेटूयात. तर चला